नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. बीड जिल्हा परिषद गटामध्ये सध्या वातावरण फिरलं असल्याचं चित्र आहे. या गटात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची नुकतीच सभा झाली होती आणि या सभेदरम्यान पालकमंत्र्यांनी इथे मोठ्या घोषणा केल्या. इथे विकास कामांची आश्वासनं दिलेली आहेत. या गटामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या पत्नी अश्विनी चिवटे या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत. या ठिकाणी गणेश चिवटे यांनी गेल्या काही दिवसापासून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून किंवा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून या गावातील प्रत्येक भागांमध्ये कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले जे प्रश्न होते ते म्हणजे कोणाचे रस्त्याचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, हे सोडवण्याला त्यांनी प्राधान्य दिलं. याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होत असताना दिसत आहे. याशिवाय या गटामध्ये किंवा संपूर्ण करमाळा तालुक्याच्या राजकारणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिंदे आणि बागल हे या निवडणुकीत एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं शिंदे आणि बागल यांच्या कार्यकर्त्यांची मदत चिवटे यांना होताना दिसत आहे. याशिवाय भाजपला म्हणजेच चिवटे यांना माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. बार्शीचे माजी आमदार राजेंद्रजी राऊत यांच्या माध्यमातून त्यांनी रश्मीदीदी बागल व इतर काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी करमाळा तालुक्यात महायुतीला म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी कमळ व घड्याळ या चिन्हावरील उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचा देखील चिवटे यांना वीट या गटामध्ये फायदा होत असताना दिसत आहे. जगताप यांचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते सध्या प्रत्येक गटामध्ये महायुतीचे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसत आहेत. त्याचा फायदा चिवटे यांना देखील वीट जिल्हा परिषदेच्या गटामध्ये होत असताना दिसत आहे. या गटात दोन ठिकाणी म्हणजे वीट गण व हिसरे गण या ठिकाणी देखील जगताप यांचा देखील फायदा होत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. चिवटे यांची या निवडणुकीत सध्या कोरीपाटी आहे. पहिल्यांदाच ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरलेले आहेत. त्यामुळं त्यांना इथे फायदा होत असताना दिसत आहे. कारण इथे लोकांना बदल हवा आहे असं सांगितलं जात आहे आणि त्याचा फायदा देखील त्यांना होऊ शकतो अशी एक चर्चा आहे. चिवटे यांनी या भागात जो काही संपर्क ठेवलेला आहे, प्रत्येक भागामध्ये लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणं, त्यांच्या छोट्या छोट्या विषयात लक्ष घालणं आणि ते प्रश्न त्यांचे सोडवणं यासाठी त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ दिलेला आहे. गेल्या काही दिवसापासून आपल्याला जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आहे याच भावनेतून ते या भागात काम करत आहेत असं चित्र दिसत आहे आणि त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होऊ शकतो अशी एक चर्चा या भागात वर्तवली जात आहे. 7 तारखेला मतदान आहे. त्या मतदानात नेमकं काय चित्र होईल हे पाहावं लागणार आहे. मात्र सध्या माउथ पब्लिसिटी जी आहे ती चिवटे यांच्या बाजूनं होत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना किती फायदा होईल हे पाहावं लागणार आहे. मात्र चिवटे यांनी जी या भागात केलेली कामं आहेत, या कामांच्या जोरावरती माझा विजय सोपा आहे असं देखील चिवटे सांगत आहेत. कारण त्यांनी या भागात एक तरुण कार्यकर्त्यांची एक फळी तयार केलेली आहे आणि या भागात एक नवीन चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो असं चिवटे हे सांगत आहेत. 7 तारखेला मतदान आहे. नेमकं इथे काय होईल हे पाहावं लागणार आहे. मात्र नेमकं तुम्हाला काय वाटतं? चिवटे यांना खरंच त्यांनी केलेल्या कामाचा फायदा होईल? पालकमंत्री जयकुमार गोरे यांची जी सभा झाली त्याचा तिथे फायदा होईल का हे देखील पाहावं लागणार आहे. याशिवाय त्यांना जगताप, शिंदे आणि बागल यांचा देखील पाठिंबा आहे. त्याचा फायदा होईल का? नेमकं तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.